नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याचा ओळी ओळीने अर्थ. तर अभंग असा आहे: आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची एक खोळे दगड आला पोटाशी. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय प्रभावी उदाहरण देतात. आता तरी डोळे उघड असा थेट संदेश ते देतात. मनुष्य जीवनात अनेक वेळा सत्य आपल्या समोर असलं तरी आपण अज्ञानी आहोत हे दाखवतात. म्हणूनच ते सांगतात, डोळे उघडा म्हणजे जागे व्हा, सजग व्हा. तर पुढे आहे: जरी अद्यापी न कळे, जरी अजूनही तुम्हाला सत्य समजत नसेल तरी प्रयत्न करा, कारण समज येण्यासाठी जागरूकता आवश्यक असते. पुढे आहे: मातेची एक खोळे दगड आला पोटाशी. हे एक सुंदर उदाहरण आहे. आईच्या पोटात दगड आला तरी ती वेदना सहन करावी लागते. याचा अर्थ असा की अज्ञान आणि चुकीचे आचरण हे आपल्या जीवनात दुःख निर्माण करतात. आपल्या चुकीच्या गोष्टी आपल्या मनात ठेवतो, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणून संत सांगतात, अज्ञान सोडा, जागे व्हा आणि योग्य मार्ग स्वीकारा. अभंगामध्ये पुढे आहे: मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध, करुणे प्रबोध संत पार उतरले. यावेळीत मनुष्य जन्माचे महत्त्व सांगितले आहेत. मनुष्य देह ऐसा निध म्हणजेच मनुष्याचा जन्म हा एक अमूल्य खजिना आहे. हा जन्म सहजासहजी मिळत नाही. इतर प्राण्यामध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची आणि आत्मज्ञान मिळवण्याची क्षमता नसते, पण मनुष्याला ती क्षमता दिलेली आहे. साधिले ते साधे सिद्ध, ज्यांनी या जन्माचा योग्य उपयोग केला त्यांनी सिद्धत्व प्राप्त केले. याचा अर्थ असा की ज्यांनी साधना केली, आत्मज्ञान मिळवलं, त्यांनी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट साध्य केलं. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की करुणी प्रबोध संत पार उतरले. संतांनी लोकांना जागरूक केलं, त्यांना योग्य मार्ग दाखवला आणि स्वतःही संसार सागरातून पार झाले. म्हणूनच संतांचा मार्ग हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा असतो. यापुढे म्हणतात की नाव चंद्रभागे तेरी, उभी पुंडलिकाचे द्वारे, कट धरून या करी, उभा उभी पालक. यावेळी विठ्ठल भक्तीचे सुंदर असे वर्णन संत तुकाराम महाराजांनी केले आहे. चंद्रभागे तेरी. आता चंद्रभागा नदी ही पवित्र आहे, जिथे पंढरपूर येथे विठ्ठलाचे मंदिर आहे. उभी पुंडलिकाचे द्वारी, भगवान विठ्ठल पुंडलिक याच्या दारात उभे आहेत. ही कथा सांगते की पुंडलिक आपल्या आईवडिलाची सेवा करत होता. भगवान विठ्ठल त्याला भेटायला आले, पण पुंडलिकाने आधी आईवडिलाची सेवा पूर्ण केली. यामुळे विठ्ठल त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि ते त्याच्या दारात उभे राहिले. कट धरून या करी, उभा उभी पालक. विठ्ठल हात कमरेवर ठेवून उभे आहेत, भक्ताची वाट पाहत आहेत. याचा अर्थ असा की देव आपल्या भक्तासाठी सदैव तयार आहे. तो आपल्या प्रेमाची वाट पाहतो. तर अभंगामध्ये चौथी ओवी आहे की तुका मने फुकासाठी, पायी गाठीली या मिठी, होतो उठाउठी लवकरीच उतार. या शेवटच्या ओवीत संत तुकाराम महाराज अत्यंत साधा पण गहन संदेश देतात. फुकासाठी म्हणजे विनाकारण, कोणत्याही स्वार्थाशिवाय. पायी गाठीली या मिठी म्हणजे देवाच्या पायाशी मिठी मारली, म्हणजेच पूर्ण समर्पण केलं. याचा अर्थ असा की जेव्हा आपण कोणत्याही अपेक्षाशिवाय देवाची भक्ती करतो तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो. होतो उठाउठी लवकरीच उतार म्हणजेच आपण लवकर संसार सागरातून मुक्त होतो. याचा अर्थ असा की निष्काम भक्तीमुळे जीवनातील दुःख कमी होतं आणि आपण शांततेकडे जातो. या अभंगातून आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जागरूक राहा, भक्ती आणि साधेपणाचा मार्ग दाखवा. आजच्या काळात माणूस तंत्रज्ञान, पैसा, स्पर्धा यात अडकले आहे, पण सगळ्यात तो माणुसकीला विसरतो. तुकाराम महाराज सांगतात की जागे व्हा, मनुष्य जन्माचा योग्य उपयोग करा, संतांच्या मार्गावर चला आणि देवावर निस्वार्थ प्रेम करा. या अभंगामध्ये ते पहिल्या ओळीमध्ये सांगतात की अज्ञानामुळे आपल्याला दुःख भोगावे लागतात आणि दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात की मनुष्य जन्म का महत्त्वाचा आहे, का माणसालाच विचार करण्याची क्षमता दिली आहे.
का माणसाला चांगले वागण्याची विचारक्षमता दिली आहे. 3ऱ्या ओळीमुळे ते सांगतात विठ्ठल भक्तीचं महत्त्व. पुंडलिक आपल्या आईवडिलाची सेवा करूनच देवाकडे नंतर लक्ष देतो, कारण आईवडिलाच्या सेवेतच सर्वात मोठे पुण्य आहे. 4थ्या ओळीमुळे ते म्हणतात की जे कोणत्या हव्यासापोटी, कोणत्या लोभापोटी देवाची भक्ती करत असेल तर ते भक्ती नव्हे, कोणत्याही लोभाशिवाय केलेली भक्ती म्हणजे भक्ती असते, हे सांगण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज आपल्या 4थ्या ओळीमध्ये करतात. हा अभंग जीवनाचा पूर्ण मार्गदर्शक आहे. तो आपल्याला सांगतो की अज्ञानापासून बाहेर जावा, मनुष्य जन्म ओळखा, संताचा मार्ग शिवका आणि देवावर प्रेम करा. तर हा अभंग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सोबत राहा. धन्यवाद.